भारतात पहिला ट्रिलियन 60 वर्षांत झाला, दुसरा 60 वर्षांत, तिसरा 7 वर्षांत, चौथा 4 वर्षांत, दर 5 वर्षांनी भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होईल। हे सर्व तुमच्यावर आहे, अजून कशाची वाट पाहत आहात? जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये आहात मला खात्री आहे तुम्ही नक्कीच पैसे कमवाल। नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे मार्केट पिलर्स अनकव्हर्ड मध्ये, जिथे आपण दीर्घकालीन बाजार आणि गुंतवणूक तत्त्वज्ञानाबद्दल बोलणार आहोत। आपण इक्विटी मार्केट्स तसेच पीएमएस आणि बऱ्याच गोष्टींमध्ये पुढचा मार्ग कसा असेल याचा आढावा घेणार आहोत। आज आपल्यासोबत असे एक व्यक्तिमत्व आहे ज्यांना इक्विटी मार्केट्समध्ये खूप अनुभव आहे आणि ते आपले विचार आपल्यासोबत शेअर करणार आहेत। मी बोलतोय श्री बिहारीलाल देवरा, जे अबॅक्स ॲसेट मॅनेजमेंटचे डायरेक्टर आहे। ते ॲक्मीचे बोर्ड सदस्य देखील आहे। सीए, सीएफए तसेच सीएफपी ते उद्योगात खूप आदराने पाहिले जातात आणि त्यांच्या गुंतवणूक तत्त्वज्ञानासाठी ओळखले जातात। तसेच गुंतागुंतीच्या शब्दप्रयोगांना आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी सोप्या भाषेत समजावून सांगण्यात ते माहिर आहेत। त्यांना प्रेमाने बीडी म्हणतात, त्यामुळे मीही तुम्हाला तसेच म्हणेन अशी आशा आहे। आज सामील झाल्याबद्दल धन्यवाद, कारण या भागात आम्हाला पीएमएस, गुंतवणूक तत्त्वज्ञान याचा उलगडा करायचा आहे आणि बाजार व धोरण यांच्या संगमावर असलेल्या म्हणजेच तुमच्यासारख्या व्यक्तीशी संवाद साधण्यापेक्षा चांगले कोण। म्हणून धन्यवाद आणि या कार्यक्रमात स्वागत आहे। आमंत्रणाबद्दल धन्यवाद। मला थोडं मागे जाऊन तुमच्या गुंतवणूक प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे, कारण या क्षेत्रात तुमचा मोठा आदर केला जातो आणि तुम्हाला इथे खूप अनुभव आहे। म्हणून आम्हाला थोडं अधिक सांगा की तुम्हाला या क्षेत्राकडे काय आकर्षित झालं आणि सुरुवात कशी केली। मी 2003 साली चार्टर्ड अकाउंटंट म्हणून सुरुवात केली आणि लवकरच लक्षात आलं की अकाउंटिंग आणि फायनान्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि फक्त तुम्ही अकाउंटिंगची डिग्री घेतली आहे म्हणून तुम्ही फायनान्समध्ये प्रवेश मिळवू शकत नाही। आणि तेव्हाच मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली। सुरुवातीला 1 वर्ष प्रॅक्टिस केली, सीए विद्यार्थ्यांना शिकवलं आणि नंतर लगेचच ॲडव्हेंटिटी नावाच्या कंपनीत गुंतवणूक विभागात सामील झालो, जी आता सदरलंडने ताब्यात घेतली आहे। माझ्या करिअरची सुरुवात मुख्यत्वे फिक्स्ड इन्कम मध्ये केली, तर प्रामुख्याने हे कन्व्हर्टिबल बॉन्ड्स, हाय यील्ड, हाय ग्रेड अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये काम केलं। फिडेलिटी सोबत सुमारे 4 वर्षे काम केलं। आशिया, युरोप, अमेरिका या बाजारपेठा कव्हर केल्या। बॉन्ड ट्रेडिंग, डिस्कवर ट्रेड सूट्स केले आणि मग पुन्हा स्वतःच काहीतरी करायचं ठरवलं, फॅमिली ऑफिस ॲडव्हायझरीमध्ये। तोपर्यंत मी सिव्म आणि काही इतर पात्रता पूर्ण केल्या होत्या, कारण वाटत होतं की भारतात कधीतरी फायनान्शियल प्लॅनिंग आणि हा संपूर्ण मार्केट वाढेल। 568 सिंधू टीम, सुनील आणि मी एकमेकांना खूप आधीपासून ओळखत होतो आणि जेव्हा तो हे सुरू करत होता तेव्हा मी सामील झालो आणि असंच माझ्या प्रवासाची सुरुवात झाली। आणि त्यानंतर मुख्यत्वे पैसे व्यवस्थापन, रियास, इतर गोष्टींमध्ये काम केलं। थोडक्यात सांगायचं, मी आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयत्न केला आहे, म्हणजे ते शिक्षण असो, प्रॅक्टिस असो, फिक्स्ड इन्कम असो, इक्विटी असो आणि आता तर सगळ्यांच, म्हणजे मग ते कंप्लायन्स असो, रिस्क असो, बिझनेस डेव्हलपमेंट असो, सेल्स असो। आणि मला हे लक्षात आलं की शेवटी हे सगळं प्रोजेक्ट मॅनेजमेंट सारखं काम बनतं, तुम्ही कुठूनही सुरुवात केली तरी आणि तुम्ही कोणतंही शिक्षण केलं, मग ते असो सगळं कधीतरी तुमच्या मदतीला येईल। आणि आतापर्यंतचा हा प्रवास किती यशस्वी ठरला आहे, तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगू शकता का? अबॅकस ॲसेट मॅनेजमेंट मध्ये तुम्ही कोणकोणत्या सेवा देता आणि काही महत्त्वाचे टप्पे कोणते होते? तर अबॅकसची सुरुवात 2018 मध्ये झाली। सुनील यांनी निप्पॉन ॲसेट मॅनेजमेंट मध्ये बराच काळ काम केलं। त्यांची शेवटची भूमिका म्हणून होती, जिथे त्यांनी 11 अब्ज डॉलर्सचे व्यवस्थापन केले। 2 दशकांनंतर त्यांनी स्वतःच काहीतरी सुरू केले। अशी अबॅकसची सुरुवात झाली। सुरुवातीला आम्हीने सुरुवात केली। तर अबॅकसची ओळख सांगायची झाली तर आम्ही एक लॉंग ओनली बुटीक ॲसेट मॅनेजमेंट फर्म आहोत। ने सुरुवात केली म्हणजे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स, जे HI क्लायंट्ससाठी असतात आणि लॉंग ओनली स्ट्रॅटेजीज। नंतर कोविड नंतरच्या काळात आम्ही सुरू केलं पुन्हा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि मग रिया म्हणजे इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझरी। आणि आता आम्ही भारतात आणि भारताबाहेर आमच्या क्लायंटसाठी सर्व प्रकारच्या फंड्सचं व्यवस्थापन करतो। एकूण मालमत्ता सुमारे 4 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे।
लॉंग होल्डिंग इक्विटीमध्ये आणि बाजार वाढेल तसं आम्हीही वाढू. चांगली गोष्ट म्हणजे आम्ही मोठी रक्कम उभी केली नाही, आम्ही एक सभ्य रक्कम उभी केली आहे. जवळपास अर्धी आणि उरलेली अर्धी ही बाजारातील घसरणीमुळे आहे. ठीक आहे, तर आम्ही योग्य गुंतवणुकीवर विश्वास ठेवतो. कदाचित पैसे उभे करणं कठीण असताना गुंतवणूक करायला चांगला काळ असतो आणि उलटी. तर बहुतेक वेळा जेव्हा आम्ही पैसे उभे केले, मग ते 2018 असो, 2020 असो, कोविडच्या काळात किंवा त्यानंतरही, बाजारपेठा आव्हानात्मक होत्या. आणि हाच तो योग्य काळ असतो जेव्हा तुम्हाला अशा चांगल्या संधी मिळू शकतात जशा आम्ही मिळवल्या. 6-7 वर्षे उलटून गेली आहेत आणि काही गोष्टी आमच्या सोबत कायम राहिल्या आहेत. एक म्हणजे अभिच्या तत्वज्ञानावर असलेला भर. तर सुनील स्वतः किंवा संपूर्ण टीम सध्या जवळपास 1,500 कंपन्यांच्या बॅलन्स शीट्स नियमितपणे वाचते. आता त्यांना तसं करण्याची गरज नाही, पण तरीही ते करतात कारण आमचा टॅगलाईन आहे मूळ गोष्टींवर विश्वास ठेवा. आणि आमचं नाव सुद्धा अभाकेस हे गणितातील मूलभूत साधनावरून घेतलं आहे. म्हणून आम्हाला वाटतं की शेवटी मूलभूत गोष्टीच महत्त्वाच्या असतात. आणि जोपर्यंत तुम्ही प्रक्रिया पाळता, सगळ्या गोष्टी आपोआप आपल्या जागी बसतील. कधी कधी असं होतं की जेव्हा मोमेंटम असतं किंवा बाजार सपाट असतो तेव्हा आपली कामगिरी चांगली होत नाही. पण जोपर्यंत आपण आपलं तत्वज्ञान क्लायंट्सना स्पष्टपणे सांगितलं आहे तोपर्यंत सगळं ठीक होईल. म्हणून आमचं तत्वज्ञान असं आहे की आम्ही आमची उत्पादने फक्त परफॉर्मन्सवर विकत नाही, कारण परफॉर्मन्स येतो आणि जातो. तत्वज्ञानावर आधारित उत्पादने विकायची. जोपर्यंत आपलं तत्वज्ञान बरोबर आहे, शेवटी आपण पैसे कमवणारच. सुरुवातीला जवळपास 2 लोकांची टीम होती, ती आता 110 लोकांपर्यंत वाढली आहे. अनेक लायसन्सेस, अनेक ऑफिसेस, 6-7 शहरांमध्ये. म्हणजे चवूड सध्या सगळं बरं चाललंय. आम्ही गुंतवणूकदारांसाठी चांगलं करू आणि त्यामुळे आपल्यासाठीही सगळं छान होईल असं. नक्कीच. आणि तुम्ही हे तत्वज्ञान म्हणजेच मूलभूत गोष्टींना चिकटून राहणं याबद्दल बोलता, तर तुम्ही म्हणाल का की हेच कदाचित तुमचं गुपित आहे? अभाक्ससाठी नेमकं काय काम करताना ज्यामुळे तुम्ही इतके वाढलात आणि आता $4 अब्ज? माझ्या मते सुरुवात केली तेव्हा आम्ही सगळे एका खोलीत बसलो होतो आणि आयुष्यातील चुका शोधण्याचा प्रयत्न करत होतो. ठीक आहे. सर्व चुका लिहून ठेवण्याची कल्पना होती. आणि कल्पना ही नव्हती की पुन्हा कधीच चुका करायच्या नाही, तर कल्पना ही होती की जुन्या चुका पुन्हा करायच्या नाही. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला शिस्त लावून या गोष्टी हाताळू शकता तोपर्यंत माझ्या मते गोष्टी तुमच्या बाजूने घडू शकतात आणि घडतीलही. आणि आमचं तत्वज्ञान खूप सोपं आहे. एक म्हणजे आम्ही स्वतःमध्ये हे ठसवतो की आम्ही अल्फा जनरेटर्स आहोत. लोक आम्हाला पैसे देणार आहेत व्यवस्थापन आणि अल्फा निर्माणासाठी, केवळ निर्देशांकासाठी नाही. म्हणून त्या दृष्टीने आम्ही बेंचमार्कला चिकटणार नाही. आमच्या सर्व रणनीती बेंचमार्क पासून स्वतंत्र. त्यांनी आम्हाला निवडले आहे मुख्यत्वे शेअर्स निवडण्यासाठी. म्हणजेच आम्हाला काही काम करावे लागेल. आपण फक्त एखाद्या विशिष्ट क्षेत्रात किंवा निर्देशांकात जास्त किंवा कमी गुंतवणूक करून तिथून पुढे जाऊ शकत नाही. आणि हेच अनेक फंडांमध्ये घडतं, तुम्हाला माहिती आहेच, कारण ते संपूर्ण शैलीमुळे मर्यादित असतात. दुसरा मुद्दा असा आहे, आम्हाला क्वांट्स, टेक्निकल्स, मोमेंटम समजत नाही. म्हणून तुम्ही फंडामेंटल्स शिवाय काहीही सांगितलं तर आम्हाला माहित नाही. आम्हाला एक गोष्ट समजते ती म्हणजे भारत आणि एक गोष्ट समजते ती म्हणजे लॉंग. त्या दृष्टीने आमचा विश्वास असा आहे की बघा, जर फंडामेंटल्स आणि कमाई वाढत असेल तर गोष्टी वाढतीलच. आणि तुम्ही ऐतिहासिक आकडे पाहिले तर गेल्या 20 वर्षात भारताने तुम्हाला 14 ते 15% परतावा दिला असेल आणि कमाईही साधारण 14 ते 15%च्या आसपास आहे. कधी कधी बाजार कमाईच्या आधीच वाढतात आणि कधी कधी ते कमाईनंतर वाढतात. पण जोपर्यंत तुम्ही कमाईला चिकटून राहता, बाजार विचलित झाला किंवा नाही तरीही शेवटी तुम्ही पैसे कमवाच. तिसरा मुद्दा असा आहे, आम्हाला विरोधी विचारसरणी स्वीकारायला आनंद आहे. म्हणूनच, कारण आम्ही कोणत्याही विशिष्ट शैली, बेंचमार्क किंवा थीमने मर्यादित नाही. आम्ही कोणत्याही शेअरमध्ये जाऊ शकतो आणि तो कमी कव्हर झाला आहे की नाही हे ओळखू शकतो. आम्ही कुठेतरी एक संशोधन केलं होतं, तर जर तुम्ही $50 दशलक्ष ते $5 अब्ज मार्केट कॅप असलेल्या शेअर्सकडे पाहिलं, आणि हे ब्लूमबर्गचा डेटा आहे, हे पडताळता येईल, जवळपास निम्म्या शेअर्सना भारतात कव्हरेजच नाही. आता भारत हा असा एक बाजार आहे जिथे सर्वाधिक ओव्हर कव्हर केलेले शेअर्स आहेत. 20 पेक्षा जास्त विश्लेषक कव्हरेज असलेला शेअर ओव्हर कव्हर मानतात. भारताकडे बहुतेक आहेत, बरोबर 51 पैकी 49. याच वेळी तुम्हाला मधल्या गटात असं दिसेल की जवळपास 45 ते 46% बाजारपेठेवर एकही विश्लेषक कव्हरेज करत नाही. आणि मला वाटतं तिथेच संशोधकांचं अल्फा किंवा आमच्यासारख्या लोकांसाठी संधी आहे. कारण आम्ही कोणत्याही विशिष्ट शैलीने, एक थीम किंवा एक क्षेत्र, आमच्यासाठी प्रत्येक संधी स्वतंत्रपणे तिच्या गुणांवर मूल्यांकन करणं सोपं आहे.
बरोबर. म्हणून उदाहरणार्थ आमच्यासाठी प्रश्न असा नाही की ठीक आहे, ऊर्जा हा X सेक्टर आहे आणि X% आहे आणि त्यावरून या कंपनीला 5% असावं लागेल. स्वतंत्रपणे एखादी कंपनी महत्वाची आहे का नाही हेच महत्वाचं आहे. आणि शेवटचं, आपण कोणत्या किमतीला खरेदी करतोय. आम्ही खूपच मूल्यजागरूक आहोत. आमच्यासाठी कुठल्याही किमतीला खरेदी करा. असंवार स्टॉक चालत नाही. चालतं ते म्हणजे जर कमाई वाढत असेल, मूलभूत गोष्टी मजबूत असतील आणि ते मूल्याभिमुख असेल तर आम्ही पुढे जाऊ आणि मग तुम्हाला माहिती आहे पुढे जाऊन ते खरेदी करतो. आणि आम्ही ही तत्वज्ञान खूप काळापासून पाळत आलो आहोत. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, जर तुम्ही शिस्तबद्ध असाल तर हे कंटाळवाणं आहे. तुम्हाला असं दिसेल की इतर अनेक शेअर्सवर जात आहेत. कंटाळवाणं म्हणजेच पैसे कमावणं. अगदी तसंच. म्हणजे हेच मला गुंतवणूक तत्वज्ञानाकडे घेऊन येतं आणि मला वाटतं बरेच प्रेक्षक हे समजून घेण्यासाठी उत्सुक असतील, कारण तुम्हाला माहिती आहेच बाजारात आपण ज्या घटना पाहतो त्या दशकातून एकदाच घडत नाही. आता भूराजकीय धक्के, कच्च्या तेलाच्या किमती हलणं, आपण जवळपास रोजच या बातम्यांना सरावतोय. म्हणून आपण ज्या हेडलाईन्स पाहतोय, ज्या बातम्या येत आहेत त्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजार कुठे उभे आहे आणि पुढील 5 वर्षांसाठी तुमचे दृष्टिकोन काय आहे. तर थोडासा इतिहास पाहूया. गेल्या 40 वर्षांच्या भारतीय बाजाराच्या इतिहासात जवळपास 27 ते 28 वर्षे भारतीय बाजार सर्वकालीन उच्चांकावर होते. गेल्या 10 वर्षात जी एक लहान कालावधी आहे, 9 वर्षे भारतीय बाजार उच्चांकावर होते. फक्त गेल्या वर्षाचा अपवाद, जेव्हा गोष्टी बदलल्या. जर तुम्ही असा बाजार असाल जो सुमारे 7 ते 8% दराने वाढतोय, 4 ते 5% महागाई धरली, तर तुम्ही नामात्र 12 ते 13% वाढ पाहता. कोणतीही गोष्ट जी 12% दराने वाढते ती 5 वर्षात दुप्पट होणारच. आणि जर तुम्हाला विश्वास असेल की शेअर बाजार शेवटी GDP वाढीचं प्रतिबिंब दाखवेल, तर दर 5 वर्षांनी तुमचा बाजार दुप्पट होणार. तुम्ही ते करता किंवा नाही याचा काहीही फरक पडत नाही. आता आणि भारतातील हा ऐतिहासिक डेटा, जरी तुम्ही डोळे बंद करून कोणताही फंड निवडला आणि तो 10 वर्षे ठेवला तरी मॅनेजरने चांगली कामगिरी केली नाही तर शेवटी 10 ते 12% कमावता. वाईट फंडही 10 ते 12% देऊ शकतो. इंडेक्स नेहमीच तुम्हाला 12 ते 15% देईल आणि चांगला मॅनेजर असेल तर तुम्ही त्याहूनही जास्त कमावू शकता. म्हणून मला वाटतं भारत हा बाजार आहे जिथे काळजी करण्याची गरज नाही, कारण इथे आधीच गती सुरू झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला गती आहे. आमचं तत्वज्ञान आहे की भारत सरकारमुळे नाही, उद्योजकांमुळे वाढतो. तोपर्यंत वाढत राहील. योग्य सरकार असेल तर आणखी वेगाने वाढेल. योग्य नसलेल्या सरकारमध्ये तो थोडा हळू वाढेल, पण शेवटी तो दुप्पट होईल. आणि तुम्ही हे आकडे पाहत आहात, बरोबर ना? भारतातील पहिल्या ट्रिलियनला सुमारे 60 वर्षे लागली. दुसऱ्या ट्रिलियनला 7 वर्षे लागली. 7 वर्षात तिसरे, 4 वर्षात चौथे. म्हणून दर 5 वर्षांनी भारत दुप्पट होईल. आता हे सगळं तुमच्यावर आहे. कशाची वाट पाहताय? जोपर्यंत तुम्ही बाजारात आहात, मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच पैसे कमवाल. तुम्ही म्हणताय कशाची वाट पाहताय, तर थेट मुद्द्यावर येऊया. तुम्ही लोकांनी बोलला, तुमच्या कॉन्ट्रास्ट स्ट्रॅटेजी बद्दल सांगितलं. जर तुम्ही 3 टॉप सेक्टर्सवर लक्ष केंद्रित केलं तर कोणती क्षेत्रे आशादायक दिसतात? भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने गुंतवणूकदारांनी कोणत्या क्षेत्रांकडे लक्ष द्यावं असं तुम्हाला वाटतं? ती यादी कशी दिसेल? पहा, भारतासारख्या बाजारात नेमकी क्षेत्र ओळखणं कठीण आहे. कारण असं आहे की प्रत्येक क्षेत्र. प्रश्न चुकवू नका. नाही, मी त्या प्रश्नाचं उत्तर देतोय. मी मजेत बोलतोय. प्रत्येक क्षेत्र तुम्ही पाहता आणि ते चीन किंवा अमेरिकेशी तुलना करता. आपला बाजार त्यांच्या तुलनेत 1/20 वा 1/50 वा आहे, बरोबर ना? शूज असो, एअर कंडिशन असो, वाहन असो, मोबाईल फोन वगळता किंवा अशा काही ठिकाणी जिथे आपली अतिरिक्त प्रकारची पोहोच आहे. बहुतेक क्षेत्रांमध्ये अजूनही पोहोच कमी आहे. ही संधी बघा. लाईफ इन्शुरन्समध्ये आपण 2 ते 3% आहोत. ॲसेट मॅनेजमेंटमध्ये आपण 3 ते 4% आहोत. शूज मार्केटमध्ये आपण खूपच कमी आहोत. शर्ट मार्केटमध्ये आपण कमी आहोत. म्हणून प्रत्येक बाजारात योग्य गोष्टी केल्या तर गोष्टी वाढू शकतात. सेल फोन त्याचं उत्तम उदाहरण आहे. 1998 ते 2000 मध्ये किंमती जास्त होत्या आणि येणाऱ्या कॉल सुद्धा चार्जेबल होत्या. 20 वर्षांनी जवळपास प्रत्येकाकडे सेल फोन आहे. आता तुम्ही असा प्रश्न विचारू शकता की ठीक आहे, मग अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या आता इतक्या चांगल्या का वाढत आहे? कारण त्यांच्याकडे तो इकोसिस्टम आहे. 20 वर्षांपूर्वी रेडी फॉर इंडिया टाइम्स सुरू झाले तेव्हा पेमेंटसाठी इकोसिस्टम नव्हता. त्यांच्याकडे इंटरनेटसाठी इकोसिस्टम नव्हता आणि ते अपयशी ठरले आणि त्यामुळेच पुढचा मार्ग मोकळा झाला. तर सध्याचं वातावरण इतका अनुकूल आहे की कोणालाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर कर्ज मिळवणं, ग्राहक मिळवणं, सोशल मीडियावर मार्केटिंग करणं किंवा इतर मार्गांनी हे सगळं खूपच सोपं झालं आहे. आम्हाला वाटतं की फायनान्शियल्स हा एक क्षेत्र आहे. फायनान्शियल्सचं वजन निर्देशांकात 20 ते 30% आहे. फायनान्शियल्स शिवाय भारत हे साध्य करू शकणार नाही. फायनान्शियल्स ही अत्यावश्यक आहे. दुसरं म्हणजे तुमचं भांडवल, वस्तू किंवा पायाभूत सुविधा, जिथे मला वाटतं बहुतेक
प्रत्येक गोष्टी आहे. तुम्ही पाहू शकता महामार्गांची, रस्त्यांची, पुलांची संख्या. मुंबई तर कायमच बांधकामाखाली असते, अगदी नेहमीच. ही अशी गोष्ट आहे जी घडते आहे आणि तुम्ही पाहाल की जवळपास 20 ते 21 शहरांमध्ये मेट्रोचं बांधकाम सुरू आहे. आता त्याचे फायदे कदाचित 10 वर्षांनी दिसतील. पाठीमागून पाहिलं तर सध्या हे फारस दिसत नाही, पण हळूहळू या गोष्टी तिथूनच उचल घेतील. म्हणून मला वाटतं फायनान्शियल क्षेत्रात आम्ही सकारात्मक आहोत. आमच्याकडे कोणतीही ठराविक गुंतवणूक शैली नाही, पण आम्हाला वाटतं भारत म्हणजे भारत, डिजिटल इकॉनॉमी. आपल्याकडे अमेरिकेसारखी भौतिक पायाभूत सुविधा नसली तरी ती डिजिटल पायाभूत सुविधेमुळे भरून निघाली आहे. म्हणून डिजिटल क्षेत्रातील सर्व खेळाडूंनी आमच्यासाठी नफा कमवला पाहिजे आणि ते वाजवी असले पाहिजे, तेव्हाच आम्ही खरेदी करू. शेवटी मला वाटतं अर्थव्यवस्था तिकडेच चालली आहे. म्हणून जिथे जिथे आपल्याला ट्रेंड्स दिसतात, बरोबर, म्हणून अशा व्यवसायांकडे पहा जे पुढची 20-30 वर्षे चालू राहू शकतात. तुम्हाला वाटतं का की आरोग्य कव्हरेज वाढेल? तुम्हाला वाटतं का की रुग्णालयांचे कव्हरेज वाढेल? तुम्हाला वाटतं का आपली आयुर्मान वाढेल? कोणतीही गोष्ट जीवनशैलीशी संबंधित किंवा डिस्पोजेबल उत्पन्नावर अवलंबून आहे ती शेवटी वाढणारच आहे. भारतात संपत्तीचा प्रभाव दिसू लागला. ज्या उद्योगांना याचा फायदा होतो ते तिथून स्पष्ट दिसतात. ठीक आहे, तर मी जर हे संकुचित करायचं म्हटलं तर वित्तीय पायाभूत सुविधा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि कॅपिटल गुड्स माझ्या वैयक्तिक मते हे चांगले आहे. ठीक आहे, आणि आता प्रश्न येतो की मोठ्या कंपन्या आणि मध्यम तसेच लघुमध्यम उद्योगांमध्ये SMEs दृष्टिकोन काय आहे? तुम्ही इतक्या अनेक शेअर्स बद्दल बोलत होता जे मला धक्कादायकपणे कळलं की तुम्ही म्हणालात अजूनही कव्हरही केलेले नाही, आणि माहिती आहे ना त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. मग लक्ष मोठ्या कंपन्यांवर असेल का जिथे तुम्हाला दर्जा मिळतोय, की तुम्ही मध्यम कंपन्यांमध्येही गुंतवणूक करा? माझ्या मते पहा, आपण भारतात हे 3-4 विभाग अगदी वेगळ्या पद्धतीने पाहतो. मोठ्या, मध्यम आणि लहान कंपन्यांची व्याख्या चुकीची आहे. जर तुम्ही वर्गीकरण पाहिलं तर टॉप 100 मोठ्या कंपन्या, पुढील 150 मध्यम कंपन्या, उरलेले सर्व लहान कंपन्या. म्हणजेच आमच्या दृष्टीने त्या मोठ्या, मध्यम, लहान आहे. एफ आणि बाजूला असल्यामुळे आम्ही मार्केट कॅपच्या मर्यादेत अडकत नाही, त्यामुळे सर्व मार्केट कॅपमध्ये गुंतवणूक करू शकतो. हे एक भाग आहे. दुसरं म्हणजे जर तुम्ही जबरदस्तीने म्हणत असाल, ठीक आहे मला मोठ्या कंपन्यांकडे पाहायचं आहे, तर त्या क्षेत्रातील लीडर्सकडे पहा. कोण वेगाने वाढू शकतो, बरोबर ना? ते इट असो, काहीतरी वेगळं असो किंवा अजून काही असो, तरीही त्याला 15 वाढ आणि पुढील काळात जवळपास 15 ते 15च्या निकषांमध्ये बसावं लागेल. जोपर्यंत हे 3 निकष पूर्ण होतात तोपर्यंत तुम्ही कुठल्याही शेअरकडे पाहू शकता. म्हणून मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्ही वाढीवर, व्यवस्थापनाच्या शैलीवर फरक शोधण्याचा प्रयत्न करा. मिड कॅपमध्ये तुम्हाला नंबर 1 खेळाडू, तुम्ही नंबर 2 किंवा 3 खेळाडूकडे पाहता ज्याच्यात नंबर 1 होण्याची क्षमता आहे. स्मॉल कॅपमध्ये साधारणपणे तुम्हाला असं बिझनेस मॉडेल पाहायला आवडेल जे विशिष्ट असेल, जास्त मार्जिन मिळवू शकेल. आता मोठी कंपनी मोठीच राहिली तर ती तुम्हाला तितका अल्फा देणार नाही जे मिड कॅप मोठी कंपनी होताना तुम्हाला मिळू शकतं. म्हणून शेवटी आपल्याला असं बिझनेस मॉडेल ओळखायचं आहे जे मार्केटपेक्षा जलद वाढू शकेल. अल्फा जनरेशन मिळवा. आणि जोपर्यंत या कंपन्या जलद वाढत आहे तोपर्यंत मार्केटला त्यांची किंमत ओळखावी लागते, त्यांना योग्य मूल्य द्यावं लागतं. म्हणून मला वाटतं हो, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप तुम्ही वेगळ्या गटात टाकू शकता. मला वाटतं निवडीचा मूलभूत सिद्धांत अजूनही तसाच राहील. तुम्ही म्हणू शकता की सर्वात मोठ्या 2 बंका नेहमीच एकमेकांच्या तुलनेत प्रीमियम किंवा डिस्काउंटवर ट्रेड करतील. 5 वर्षांपूर्वी हे वेगळं असतं. जर वाटत असेल की फ्रँचायझी मजबूत आहे तर तुम्ही एका कंपनीत गुंतवणूक केली असती आणि दुसऱ्यात नाही, आणि 5 वर्षांनंतर तुम्ही नफा पाहिला असता. आजही हाच नियम लागू होतो. काही क्षेत्र आहेत जी फारशी कार्यक्षम नाहीत, जसं की ऊर्जा, रिअल इस्टेट, किंवा काही क्षेत्र जी नेहमीच खूप महाग असतात, जसं की कंझ्युमर डिस्क्रेशनरी. त्या दृष्टीने पाहिलं तर म्हणून आम्ही अशा क्षेत्रांना टाळू जी आमच्या मूलभूत निकषांमध्ये बसत नाही. पण त्याशिवाय मला वाटतं हे सर्व क्षेत्रांमध्ये मूलभूत आहे. तुम्ही काय पाहत आहात याचा काही फरक पडत नाही. ठीक आहे, योग्य आहे. आता तुम्हाला माहिती आहेच, आपण या किंवा स्वतः करून पाहण्याच्या प्लॅटफॉर्म्स आणि स्ट्रॅटेजीज उद्यास येताना पाहिल्या आहे ज्या गुंतवणूकदार स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुमचे संदेश काय आहे, सल्ला काय आहे? बाजार हे एक अस्थिर ठिकाण आहे. ही तुमची कष्टाने मिळवलेली कमाई आहे. तुम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे? तर 2-3 गोष्टी आहेत. माझ्या मते हे चांगलंच आहे की अनेक प्लॅटफॉर्म्स आले आहेत आणि ते गुंतवणूकदारांना त्यांचा प्रवास स्वतः करायला परवानगी देत आहे. मग ते बास्केट इन्व्हेस्टिंग असो, स्टॉक्स इन्व्हेस्टिंग असो किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग असो, त्या दृष्टीने गोष्टी बऱ्यापैकी चांगल्या चालल्या आहेत. पहा, या टूल्सपैकी व्याख्या तुम्हाला तुलना करून दाखवू शकतात.
ती तुम्हाला विश्लेषण देऊ शकत नाहीत, बरोबर ना? जोपर्यंत तुमच्याकडे मार्गदर्शन करणारा कोणी नाही, जसं की पोर्टफोलिओ मॅनेजर किंवा म्युच्युअल फंड मॅनेजरकडून पर्याय, तोपर्यंत हा प्रवास एकट्याने करणं कठीण आहे असं मला वाटतं. एसीबीआय अर्थातच किमान बाजूने ते प्रकाशित करतात की 90 लोक पैसे गमावतात. हो, पण मला वाटतं की फंडामेंटल्स इन्व्हेस्टिंगमध्ये किंवा कदाचित बाय अँड होल्ड इन्व्हेस्टिंगमध्ये मुख्य गोष्ट म्हणजे तो कालावधी टिकवून ठेवणं. स्वतःच्या वर्तनातील पूर्वग्रहांकडे पाहता त्यावर मात करणं. मला वाटतं हे गुंतवणूकदारासाठी शक्य नाही. गुंतवणूकदार उत्तम असतात, ते हुशार असतात, ते तुम्हाला माहिती आहेच तंत्रज्ञानाशी सुसंगत असतात, ते पटकन कृती करू शकतात, निर्णय जलद घेतात, पण त्यांना थोडं मार्गदर्शन लागणारच. म्हणून या गोष्टी तुमचं पोहोच पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप वेगाने वाढवू शकतात, पण अन्यथा त्यांच्यासाठी टिकून राहणं आणि तिथेच राहणं कठीण आहे. आणि तुम्ही हे या दृष्टीने पाहिलं तर सगळे डिस्काउंट ब्रोकर्स, त्यांच्या पोर्टफोलिओचे सरासरी मूल्य पहा, ते अंदाजे 50,000 रुपये आहे. पारंपरिक ब्रोकर्सची सरासरी किंमत पहा, ती साधारणपणे 2 ते 5 लाख रुपये असेल. म्हणून या खेळाडूंमध्ये येण जाणं खूपच जलद होतं. अलीकडेच मला वाटतं सिप रद्द होण्याबद्दल काही बातम्या होत्या आणि अशा काही गोष्टी. या सिप पैकी मोठा भाग 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा होता आणि कदाचित हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर होतं. तुम्ही मार्गदर्शित प्रवास पाहिलात, मग तो मध्यस्थांद्वारे असो किंवा इतर कोणत्याही खेळाडूंमार्फत, त्या सिपने तितकं समाधान दिलं नाही. घसरण. म्हणून तुम्हाला फरक दिसेल जिथे कुणीतरी मार्गदर्शनासाठी आहे. तुम्ही नेहमीच खूपच संयमी आणि योग्य गुंतवणूकदार असाल, ज्यापेक्षा स्वतःहून हे करणारा कुणीही. आपल्याला सगळ्यांनाच बाजारातील प्रवाह, सिप आणि इतर सर्व गोष्टी आवडतात, पण शेवटी हे प्रवाह टिकले पाहिजे, तेव्हाच पैसे मिळू शकतात. आणि एक चिंताजनक प्रवृत्ती दिसते, म्हणजे फारशी चिंता करण्यासारखी नाही, पण तुम्ही टॉप 30 शहरांकडे पाहिलंत तर तिथे मालमत्ता वाटप, मिश्रण आणि इक्विटी, हायब्रिड, बॅलन्स, लिक्विड सर्वत्र दिसेल. पण उरलेल्या लहान शहरांकडे पाहिलंत तर बहुतेक वाटप इक्विटीमध्येच आहे, जे चांगली गोष्ट आहे. पण शेवटी जर त्यांनी पैसे कमावले नाही तर त्यांचा अनुभव वाया जातो, आणि जर त्यांचा अनुभव वाईट गेला तर ते पुन्हा कधीच परत येणार नाही. म्हणून मला वाटतं आपल्याच फायद्यासाठी त्यांना शिकवणं गरजेचं आहे की इक्विटी ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आहे. त्यांनी याकडे व्यवसायासारखं आणि भागीदारीच्या मॉडेलसारखं 5 ते 7 वर्ष पाहिलं पाहिजे परताव्याकडे पाहण्याआधी. जर त्यांना रोजच्या रोज परतावा पाहायचा असेल तर त्या दृष्टीने हे चालणार नाही. म्हणून स्वतः करून पाहणं चांगलं आहे, पण मला वाटतं ते टिकून राहायला अजून वेळ लागेल. नक्कीच, आणि तुम्हाला माहिती आहेच, त्यामुळेच मला हा प्रश्न पडतोय की आता बऱ्याच लोकांना शेअर बाजारातील आकर्षक मूल्याची जाणीव झाली आहे. कोविड नंतर आपण इतके नवीन रिटेल गुंतवणूकदार पाहिले आहे. समजा एखादा 30च्या दशकातला व्यक्ती येतो आणि म्हणतो, अरे बीडी, मला पुढच्या 5-10 वर्षात 1 कोटी रुपये कमवायचे आहे. तुमच्या मते योग्य मानसिकता कोणती असावी? कोणत्या मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करावी? आणि मला माहित आहे तुम्ही म्हणाल शॉर्टकट नाही, पण हे करण्याचा सर्वात जलद मार्ग कोणता? पहा, पाठ्यपुस्तकांमध्ये खूप सोपे नियम दिलेले असतात, जसे की 120 मधून तुमचे वय वजा करा, 1/n असे काही नियम, बरोबर ना? तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. पण मूलतः जर तुम्ही तुमच्या 30व्या दशकात असाल आणि तुमच्याकडे वैद्यकीय विमा आणि टर्म इन्शुरन्स आहे, तर माझ्या मते मालमत्ता वाटप जास्त प्रमाणात इक्विटीकडे झुकलेले असावे. जरी तुम्ही किंमतीचे आक्रमक गुंतवणूकदारांसाठीचे मॅट्रिक्स पाहिले तरी ते सहसा 75 ते 25 असते. म्हणजे 75% ते देखील इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करतात. आता तुम्ही एक साधी गणित करा. जर तुम्ही बाजारात 12 ते 15% परतावा मिळवला, जो भारतीय बाजाराचा दीर्घकालीन सरासरी परतावा आहे, आणि दरमहा 30,000 ते 45,000 रुपयांची सिप केली, तर 10 वर्षात तुम्ही 1 कोटी रुपये जमा करू शकता. माकडांनी चांगले काम केले तर तुम्ही हे आणखी लवकर करू शकाल. नाहीतर त्या वेळेत ते जवळपास तितकेच होईल. यावर तुम्ही थोडं सोनं, थोडं फिक्स्ड इन्कम देखील जोडू शकता, जेणेकरून महागाई किंवा आपत्कालीन निधीसाठी मदत होईल. पण मला वाटतं एवढी रक्कम तयार करणं तितकं अवघड नाही. इथे एक खात्रीशीर गोष्ट आहे, ती म्हणजे त्या काळात तुमची सिप चालू ठेवणं आणि ती बंधन करणं. आणि तुम्ही हे केलं तर मला वाटतं 1 कोटी मिळवणं अगदी सोपं आहे. मला वाटतं हेच एक क्लासिक चूक आहे जी बरेच गुंतवणूकदार करतात. पैसे काढून घेणं किंवा जेव्हा बातम्या आकर्षक नसतात तेव्हा घाबरणं. इमान यावेळी हे वेगळ्या पद्धतीने घडत आहे. पहिल्यांदाच बाजार घसरत असतानाही गुंतवणूकदारांनी गुंतवणूक सुरू ठेवली आहे. हे चांगलं लक्षण आहे. मला माहित नाही हे तात्पुरतं आहे की कायमचं, पण मला आशा आहे लोक गुंतवणूक करत राहतील आणि त्यामुळे मदत होत आहे. आणि मग
लोक आर्थिक नियोजन आणि अशा क्षेत्रात तसेच आर्थिक बाजारात करिअर निवडत आहे त्याबद्दल काय? कोणी नुकतीच या क्षेत्रात पाऊल टाकत असेल तर त्यांना स्वतःला योग्यरित्या सज्ज करण्यासाठी कोणती साधनं आवश्यक आहे याबद्दल तुमचा सल्ला काय? माझ्या मते याला काही पर्याय नाही. शिक्षणाला काहीही पर्याय नाही. म्हणून जर तुम्ही संपत्ती व्यवस्थापन, आर्थिक नियोजन किंवा सल्लागार क्षेत्रात येण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुशिक्षित असणं आवश्यक आहे. भारत एक बाजार म्हणून इथे 1000हूनही कमी गुंतवणूक सल्लागार आहे. आता आपल्या लोकसंख्येकडे आणि गुंतवणूक सल्लागारांच्या संख्येकडे पहा आणि जर हे वाढवायचं असेल तर ही संख्या देखील वाढली पाहिजे. स्पष्टपणे परवाना किंवा प्रमाणपत्राची आवश्यकता जी नियामकाकडून असू शकते. याशिवाय मला वाटतं की वर्तनात्मक वित्तशास्त्राचा सराव करणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे. सामग्री. माझ्या मते गुंतवणूकदार शिक्षणाचा दीर्घकालीन सराव करणं महत्त्वाचं आहे. आता कोणीही तुम्हाला विचारत नाही की म्युच्युअल फंड योग्य आहे की नाही. सगळ्यांना म्युच्युअल फंड माहित आहे कारण तुम्ही त्यांना तेच सांगत आला आहात. आता विम्याने आपली मोहीम सुरू केली आहे. कुणीतरी दुसरा काहीतरी वेगळी मोहीम सुरू करेल. म्हणून मला वाटतं दीर्घकाळासाठी एक सुशिक्षित ग्राहक तुमच्यासाठी नव्या ग्राहकापेक्षा जास्त फायद्याचा ठरेल. बरोबर ना? भारतातील ग्राहकांची संख्या त्यात प्रचंड संधी आहे. म्हणजे जरी तुम्ही डीमॅट खात्यांमध्ये लोकांकडे पाहिलं तरी साधारणपणे 15 ते 17 लोक आहेत. जरी तुम्ही त्या लोकांना लक्ष केलं 120 कोटी 140 कोटी लोकसंख्या विसराच. जरी तुम्ही त्या 10 लोकसंख्येला लक्षात घेतलं तरी आपण अजून तिथे पोहोचलोही नाही किंवा त्याच्या पृष्ठभागालाही स्पर्श केलेला नाही. म्हणजे म्युच्युअल फंड फोलिओचे अद्वितीय गुंतवणूकदार 5 कोटींपेक्षा कमी असतील. माझ्या मते जर आपण आपल्या लोकसंख्येशी तुलना केली तर आपण अजून खूपच मागे आहोत. आपण अजून तिथे पोहोचण्याच्या दृष्टीने पृष्ठभागालाही स्पर्श केलेला नाही. म्हणून जर कुणी करिअरच्या संधी शोधत असेल तर तुमच्यासाठी एक पूर्णपणे वापरलेला ब्लू ओशन मार्केट उपलब्ध आहे. मग तुम्ही अजून कशाची वाट पाहत आहात? आणि योग्य शिक्षण आणि योग्य प्रकारच्या सिनेमासह मला खात्री आहे की हे सहज हाताळता येईल. ठीक आहे. म्हणजे संपूर्ण जग आणि आर्थिक बाजारपेठा तुमच्यासाठी खुले आहे. हेच तुमचे संदेश आहे का? तुम्ही आमच्या सोबत अनेक बाजारातील अंतर्दृष्टी मंत्र पाहण्यासारखी क्षेत्र शेअर केली, पण आर्थिक बाजारपेठांव्यतिरिक्त तुम्हाला व्यस्त ठेवणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत हे समजून घेऊया. तुमचे काही छंद, फिटनेसची आवड आहे का आणि ती कोणती? ही गोष्ट आहे ज्यावर मी सध्या काम करतोय. मला खात्री आहे लवकरच जमेल. मला वाटतं वाचन ही गोष्ट आहे ज्यावर भर देतो. आणि यातील काही वाचन कदाचित आर्थिक नसतात. म्हणून शेवटी तुम्ही हार्वर्डमधील एखादा लेख किंवा एखादं वैद्यकीय जर्नल किंवा काहीतरी वेगळं वाचता. म्हणून मला वाटतं अबक्कसमध्ये आम्ही 2 प्रकाशने प्रकाशित करतो. आम्ही काय वाचतो आणि काय पाहतो तीच आमच्या आठवड्याच्या वाचनाच्या साधनपेटीप्रमाणे आहे. कोणत्याही क्षणी मी लोकांना सुचवतो त्यांनी ती वाचावीत जर त्यांना बाजाराबद्दल किंवा बाजाराच्या पलीकडे अधिक वाचायचं असेल. सध्या घडणाऱ्या ट्रेंड्सवर तुम्ही ट्रेंड्स कसे ओळखता? तुम्ही काहीच. बाजार हा तुमच्या आतून आणि बाहेरूनही छंद आहे. पहा, आम्ही बाजारात जगतो, खातो, श्वास घेतो, त्या पलीकडे झोपायला वेळ मिळतो. तुम्हाला माहिती आहे आम्ही वाचनाची भरपाई करण्याचा प्रयत्न करतो. कदाचित काही किंवा कामाशी संबंधित चित्रपट किंवा काही. मला चित्रपटांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी तितका वेळ मिळत नाही, पण मला वाटतं काही सामाजिक एकत्र येणं. बाजारातील लोकांशी बोलायला सांगू नकोस. लोक शेवटी तेच विचारतील. मला वाटतं सामाजिक एकत्र येणं नेहमी उपयुक्त ठरतं. हो, नक्कीच. स्वतःला तणावमुक्त करण्यासाठी. छान. खूप धन्यवाद बीडी आमच्यात सामील झाल्याबद्दल. तुम्ही कसे काम करता, मूलभूत गोष्टींना कसे पाहता, विरोधाभासी रणनीती आणि अर्थातच तुमची गुंतवणूक तत्वज्ञान समजून घेणं खूपच माहितीपूर्ण ठरलं. तुमच्याशी बोलायला खरंच छान वाटलं. धन्यवाद अवान. म्हणून त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर या भागात इतकंच. मला आशा आहे की तुम्हाला हे पाहायला आवडलं असेल कारण आम्ही काही खूपच रोचक गुंतवणूक तत्वज्ञान आणि सल्ला शेअर केला आहे. विशेषतः जे लोक आर्थिक बाजारात प्रवेश करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी. जसन बीडी म्हणतात, जग तुमच्यासाठी खुलं आहे. म्हणून ती संधी दोन्ही हातांनी पकडा. आणि याच्यामुळे आपली ही मुलाखत संपते. मला आशा आहे की तुम्हाला हे पाहायला आवडलं असेल. कृपया या व्हिडिओवर तुमचे मत नक्की द्या आणि आणखी आर्थिक माहिती व विचारप्रवर्तक संवादांसाठी मनी टीव्हीला सबस्क्राईब करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद. सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूक बाजारातील जोखमींना अधीन असते. गुंतवणूक पूर्वी कागदपत्रे वाचा.